पंतप्रधान मोदी पुण्यात येत आहेत आणि या पार्श्वभूमीवर मोदींच्या स्वागतासाठी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी खास फेटा तयार करून घेतलाय। या फेट्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा वापर करण्यात आलाय, मात्र याला काँग्रेसने आक्षेप घेतलाय। शिवरायांचा भाजपकडून सातत्याने अपमान सुरू असून राजमुद्रा असलेला फेटा वापरून भाजपने हेतुपुरस्पर या अपमानाची मालिका सुरू ठेवल्याचं दिसतंय, असं काँग्रेसने म्हटलंय। मोदींना शिवाजी महाराजांपेक्षा मोठं करण्याचा हा प्रकार निषेधार्ह आहे आणि त्यामुळे हा फेटा त्यांना घालण्यात येऊ नये असं काँग्रेसने म्हटलंय। पंतप्रधान हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पेक्षा मोठे अशा पद्धतीचं सातत्याने भारतीय जनता पार्टीकडून त्यांचा अवमान करण्याची मालिका गेल्या अनेक वर्षापासून भाजपच्या राजवटीमध्ये सुरू झालेला आहे। काँग्रेस पक्षाचा या गोष्टीला आक्षेप आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा ही आमच्या महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेची अस्मिता आहे, स्वाभिमान आहे आणि त्याचा अवमान आम्ही होऊन देणार नाही। आणि म्हणून आमची भारतीय जनता पार्टीला आणि पुण्यनगरीच्या महापौरांना विनंती आहे की त्यांनी त्या फेट्यावरची राजमुद्रा काढून छत्रपती शिवरायांचा अवमान करू नये, नाहीतर काँग्रेस पक्ष त्या गोष्टीला सहन करणार नाही आणि आम्ही त्या गोष्टीला विरोध करू। आणि सातत्याने भाजप आणि काँग्रेसमध्ये कोणत्या ना कोणत्या मुद्द्याला घेऊन संघर्ष होताना आपण बघतोय, पण आता तर मुद्दा आहे तो नरेंद्र मोदींना आज पुणे दौऱ्यादरम्यान कार्यक्रमाच्या वेळी महापौर मुरलीधर मोहोळ खास फेटा जो आहे तो परिधान करणार आहेत आणि त्यावरनं आता वाद होताना दिसतोय। जाऊयात आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्या बरोबर आहेत। गोविंद, नेमकं काय कारण की या फेट्यावरनं वाद निर्माण झालाय? अर्थातच मोहन जोशी यांनी आक्षेप घेतलेला आहे, काँग्रेसचे नेते। त्यांचं म्हणणं आहे की फेट्यावर राजमुद्रा अंकित करण्यात आलेली आहे आणि कुठेतरी नरेंद्र मोदी यांना शिवाजी महाराजांपेक्षा मोठं दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्याला खरं तर आक्षेप आहे असं त्यांचं म्हणणं आहे। मात्र एकंदरच जर बघितलं तर पुण्यातील जे विरोधक आहेत ते कालपासून आक्रमक आहेत। त्यांचं या एकूणच सोहळ्यालाही विरोध आहे, कारण की हा सगळाच प्रकल्प अर्धवट आहे असं म्हणणं आहे। फेट्या संदर्भात जे आहे ते काँग्रेसने भूमिका स्पष्ट केली होती की त्यावर जी राजमुद्रा आहे ती लावली जाऊ नये, ती अस्मितेचं प्रतीक आहे। मात्र आणखी काय विरोधाचे मुद्दे आहेत आपण जाणून घ्या। ही सगळी मंडळी आता अलका चौकामध्ये इथे जमते आहे आणि थोड्याच वेळात नरेंद्र मोदी यांचं आगमन होईल पुण्यामध्ये। मात्र त्याआधी अलका चौकात इथे सगळ्यांना जी आहे आंदोलन करण्यासाठी इथे परवानगी देण्यात आलेली आहे लोकशाही पद्धतीने आणि चोख पोलीस बंदोबस्त इथे ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळे जर बघितलं तर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी म्हणून हा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एनएसजीचे कमांडो असतील किंवा इतर ज्या यंत्रणा त्याही इथे सक्रिय झालेल्या आहेत। तरीही ज्या विरोधक आहेत ते इथे आलेले आहेत आणि त्यांनी आपला मुद्दा जो आहे तो आपल्या आंदोलनामार्फत ते पोहोचवायचा प्रयत्न करतायत। आपल्यासोबत काही स्थानिक नेते आहेत, आपण त्यांच्याकडे जाणून घ्या। ताई, खरं तर आपण महापौर आहात, देशाचे पंतप्रधान येत आहेत, प्रोटोकॉल आहे आणि एकंदरीत जे स्वप्नपूर्ती आहे ती होताना दिसते आहे। नेमका विरोध काय आहे आणि आज काय सांगाल? आता तुम्ही म्हटला की देशाचे पंतप्रधान येत आहेत, देशाचे पंतप्रधान म्हणून आम्ही त्या देशाच्या पंतप्रधानाचा आदरच करत असतो, पण ते देशाचे पंतप्रधान संसदेमध्ये पंतप्रधान म्हणून जर खोटं बोलत असतील, धडधडत खोटं बोलत असतील की महाराष्ट्राच्या मुळं कोरोना देशामध्ये पसरला आणि ते संसदेमध्ये बोलतात, धडधडीत खोटं बोलतात, असे पंतप्रधानांच्या बद्दल कुणालाही म्हणजे नरेंद्र मोदींच्या बद्दल कुणालाही आदर नसणार आहे। आणि त्यांना जे आंदोलनाचं स्वरूप काय आहे आणि काय विरोधाचे मुद्दे काय म्हणजे जे मेट्रोचं उद्घाटन करायला ते आलेले आहेत, ते मेट्रोचं उद्घाटन काँग्रेस पक्षाचे पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांच्या कारकिर्दीमध्ये ती मेट्रोचा संकल्पना आली, मेट्रो मान्यता झाली, पण सरकार बदलल्यानंतर त्यांनी पुण्यामध्ये मेट्रो आणताना नागपूरला पहिली मेट्रो केली, म्हणजे हा पुण्यावर अन्याय आहे। आणि दुसऱ्यांदा त्यांनी आत्ता आमची हे असताना मान्यता असताना पहिली नागपूर आणि नंतर दुसरा नंबर त्यांनी पुण्याला दिला, हा पुणेकरांवर अन्याय आणि त्याचं उद्घाटन तुम्ही करताय जे काँग्रेसने केलेलं आहे, ह्याचा पहिल्यांदा आम्हाला त्याचा विरोध आहे। न केलेल्या गोष्टीचं तुम्ही क्रेडिट घेताय। अर्थात श्रेयवादाची लढाई, पण आणखी काय मुद्दे आहेत तुमचे आणि
फेटा जो त्यांना विशेष करून घातला असेल तुम्ही ऐकला असणार आहे. हा, फेटा जो त्यांना देतोय आपण, तो फेटा म्हणजे त्याच्यावर जी राजमुद्रा दिलेली आहे, तुम्ही राजमुद्राचा फेटा घालून तुम्ही नरेंद्र मोदीला शिवाजी महाराजांच्या पेक्षा मोठा ठरवताय. म्हणजे हा शिवाजी महाराजांचा अपमान आहे, महाराष्ट्रीयांचा अपमान आहे. तुम्ही इतक्या मोठ्या ह्याच्यामध्ये तुम्ही संसदेमध्ये म्हणताय की बाबा शिवाजी महाराजांना तुम्ही या ठिकाणी येऊन वंदन करता आणि तिथं त्यांच्याबद्दल निगेटिव्ह बोलता. कोश्यारी सारखे म्हणतात, म्हणजे राज्यपाल असून त्यांना अधिकार नाहीये हे बोलायचा, पण कोश्यारी सुद्धा म्हणतात की नरेंद्र आपला शिवाजी महाराजांचे गुरु कोण? ज्या रामदास स्वामींना शिवाजी महाराजांची आणि त्यांची आयुष्यामध्ये कधी भेट सुद्धा झाली नाही, त्यांनी कधी पाहिलं नाही, म्हणजे कथाकथित तुम्ही हे रचण्याचं कारण सुरू केलेलं आहे. कुठल्याही इतिहासामध्ये दाखला दिलेला नाही की कधी रामदास स्वामींची आणि शिवाजी महाराजांची भेट झाली. म्हणजे हे चुकीचा इतिहास एकूणच घडवण्याचा अनेक मुद्दे आहेत. काय सांगाल तुम्ही आलात आंदोलनात? महाराष्ट्रावर नेहमी नरेंद्र मोदी किंवा बीजेपी सरकार आल्यापासून अन्याय होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज आमची अस्मिता आहे, महाराष्ट्राचा गौरव आहे. महाराष्ट्र म्हणजे महाराज छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्र आणि भारत. असं असताना नेहमी आपले महाराष्ट्राचे राज्यपाल साहेब कोश्यारी साहेबांनी जे महाराजांच्या बद्दल अनुद्गार काढलेले आहे ते खरोखर त्याचा निषेध करण्यासारखी गोष्ट आहे आणि आम्ही सर्व ते जण निषेध करत आहोत. गो बॅक मोदी साहेब गो बॅक असं घोषणा देणं सुरू झालेलं आहे. काय तरुण सुद्धा काय म्हणणं आहे तुमचं? मोदी येत आहेत, पंतप्रधान आहेत. भारत देशातील 15,000 विद्यार्थी अजून युक्रेनमध्ये अडकलेले आहेत आणि आपले युक्रेनचे विद्यार्थ्यांना सोडून पोलीस ठेवून आपले भारताचे पंतप्रधान भाजपाचे अध्यक्ष म्हणून सारखे वागतायत आणि प्रचारासाठी देशभरात फिरतायत. आता मला सांगा, वाराणसीत 3 दिवस थांबायची काय गरज आहे? आंतरराष्ट्रीय परिस्थिती कोणत्या पद्धतीने चालू आहे, आपण काय करतोय? विद्यार्थी अडकलेले आहेत आणि तुम्ही त्यांना इव्हॅक्युएशन म्हणून करतायत. मुलांना तुम्ही युक्रेनमधून तुम्ही बॉर्डरवर बोलवतायत, आपले तिथं फ्लाईट पडून तिकडून घेऊन जात आहेत. तर हे पूर्णपणे फक्त प्रचारासाठी वापरलेला मुद्दा आहे. तर त्यासाठी आमचा मोदींना विरोध आहे. आणि युक्रेनमध्ये भारतीय जे अडकलेले आहेत, विद्यार्थी अडकलेले आहेत, त्यांना परत आणणं गरजेचं आहे असंही त्यांचं म्हणणं आहे. गो बॅकचे इथं नारे देत आहेत. काय तुम्हाला काय म्हणायचं मोदींना? काय सांगायचं, काय आव्हान करायचं मोदींना? प्रकल्पाचे तुम्ही उद्घाटन करू आहे, पूर्ण झालेला प्रकल्प जरूर करावे आणि जे काँग्रेसने केलेलं आहे त्याला अपडेट आपण घेऊन यावी, आमची त्यांना विनंती आहे. आणि आम्ही त्यांना काळे झेंडे दाखवून त्यांचा विरोध करणार आहोत. आशा केली जाते. पोलीस इथे आलेले आहेत आणि जर लक्षात येते की ही जी गर्दी आहे ती वाढताना दिसत आहे. विशाल, गोविंद, साधारण किती वाजेपर्यंत नरेंद्र मोदींचं पुण्यात आगमन होत आहे आणि आता ज्या परिसरात तू उभा आहेस तिथे आणखीनही काही कार्यकर्ते जमा झालेत का काँग्रेसचे? अर्थातच विशाल, वेगवेगळ्या ठिकाणाहून हे कार्यकर्ते येत आहेत. आता जे दिसत आहेत ते राष्ट्रवादी आणि काँग्रेसचीही कार्यकर्ते आहेत, ज्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की जो विरोध आहे तो आम्ही आधीपासूनच करतो आहे आणि त्याचबरोबर आजही करणार आहोत. काळे झेंडे दाखवणार आहोत. युक्रेनमध्ये जे भारतीय विद्यार्थी अडकलेले आहेत त्यांचा मुद्दा असू देत, राज्यपालांनी जे वक्तव्य केलं तो मुद्दा असू देत, किंवा राजमुद्रा जी आहे जी फेट्यावर त्यांच्या तो मुद्दा असू देत, आणि एकंदरीतच जो प्रकल्प पूर्ण नाही झाला त्या संदर्भातला ज्या मुद्दा आहे त्या मुद्द्यावरही सगळी मंडळी इथे आता जमत आहेत. आपण बघतोय की यांना एका बाजूला नेण्याचा प्रयत्न केला जातो आहे. विशाल, पोलिसांचा बंदोबस्त इथे आधीपासूनच होतो, परंतु महिलांची जी संख्या आहे तीही मोठ्या प्रमाणात आहे. आणि आपण पुन्हा एकदा काही आंदोलनकर्त्यांना बोलण्याचा प्रयत्न करूया. ताई, खरं तर पंतप्रधान येत आहेत आणि त्यांना तुम्ही आधी आवाहन केलं होतं सगळ्यांना, काय सांगा? मेट्रोचं श्रेय लाटण्यासाठी मोदी बाबा येतोय. खरं श्रेय जाता सुरेशभाई कलमाडी, पृथ्वीराज बाबा चव्हाण यांनी. सुरेश कलमाडी, पृथ्वीराज बाबा चव्हाणांनी मेट्रो आणली. आमच्या टॅक्स मधनं पैसे जातोय. श्रेय म्हटलं तर असं म्हणता येईल की मोदीजी भाजपा हे नेहमी खोटं श्रेय लाटण्यासाठी पुढे येतात. 5 लाख का बूट, 10 लाख का दाढी
मोदी वाला बंदा बोले झूठ पे झूठ, गो बैक मोदी, गो बैक मोदी, गो बैक मोदी. झालेली नाहीये, 3 किलोमीटरचा पट्टा झालेला आपण बघतोय की या सगळ्यांच्या भावना ज्या तीव्र आहेत आणि त्यामुळे इथे ते लक्षात येते की जे श्रेयवादाचा विषय आहे तो सुद्धा काँग्रेसचं म्हणणं आहे की ही काँग्रेसच्या काळात मेट्रो झाली होती तर श्रेय आमचा आहे आणि एकदा आम्ही भूमिपूजन केलं तर पुन्हा करण्याची काय गरज आहे. आता इथे जे आहे तो रोष वाढताना दिसतोय. पोलिसांच्या जे आहे या सगळ्यांना एका बाजूला घेण्याचा प्रयत्न पोलीस करतायत आणि त्या रमेश भागवे जे आहेत ते आलेले आहे. पण रमेश दादा काय सांगाल. एकंदरीत आपण आधीपासूनच या सगळ्या संदर्भात आक्षेप घेतले होते परंतु आता पुन्हा एकदा दिसतंय की रोष तुमचा वाढतो आहे. राजमुद्रा असलेला फेटाही त्यांना दिला जाणार आहे आणि प्रकल्पासंदर्भात काय नेमक्या तुमच्या प्रतिक्रिया आहेत. मोदी आहे ना हे इव्हेंट करण्यासाठी आलेले आहेत. त्यांना इव्हेंटची फार हौस आहे. ज्या मोदींनी छत्रपती शिवराया महाराजांचा अपमान केलेला आहे. सदनामध्ये त्यांनी सांगितलंय की महाराष्ट्रामुळं काँग्रेसमुळं या देशामध्ये करुणा आला. पंतप्रधान लेवलचा व्यक्ती सदनामध्ये खोटं बोलतोय त्याच्यामुळं महाराष्ट्रावरती खोटं आरोप केलेले आहेत. महाराष्ट्र हा छत्रपती शिवरायाचा आहे आणि म्हणून त्याचा अपमान आम्ही सहन करणार नाही. त्यांनी जाहीर माफी मागावी ही आमची मागणी. प्रकल्पाचं लोकार्पण होतंय त्याला नेमकं हा प्रकल्प अर्धवट आहे. अर्धवट प्रकल्पाचं उद्घाटन करणं हे चुकीचं आहे. फक्त 3.5 किलोमीटरचं त्यांनी केलेलं आहे. अजून प्रकल्प अर्धा आहे. तुम्ही जाऊन बघा त्या ठिकाणी. आणि मोदींना ह्या ठिकाणी इलेक्शनचं ह्या ठिकाणी राजकारण करायचंय आणि काँग्रेस पक्ष सहन करणार नाही. मेट्रो ही काँग्रेस पक्षाचीच. मेट्रो काँग्रेस पक्षांनी सर्व केलेलं आहे आणि दुर्दैवाने काँग्रेस पक्ष सत्ता गेली हे आले हे त्याच्यावरती आता आयत्या बिळावरती नागोबा आहे आणि म्हणून हा खोटं बोलणारा व्यक्ती आहे मोदी. त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलोय. आंदोलनाची पुढची दिशा असणार आहे काय भावना. आम्ही ह्या ठिकाणी त्यांना माफी मागायला सांगतोय. जाहीर माफी मागावी. महाराष्ट्र हा छत्रपती शिवरायांचा आहे आणि जेव्हा मेट्रोचं काम पूर्ण होईल तेव्हा उद्घाटन करावं. अर्धवट मेट्रोचं काम करून त्या ठिकाणी उद्घाटन करून लोकांना दिशाभूल करू नये ही काँग्रेसची मागणी. अर्थात आपण बघतोय की काळे झेंडे सुद्धा इथे आणलेले आहेत आणि या पद्धतीनं आपण लक्षात घेतोय की काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न करतायत. त्याचबरोबर अशा पद्धतीनं फलकबाजी सुद्धा इथे सुरू आहे. जे आहे रमेश दादा बागवे हे स्वतः आलेले आहेत. त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्ते आहेत आणि त्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त आता पुन्हा इथे वाढवण्यात आलेला आहे. आपण बघतोय की आंदोलनाची तीव्रता जी आहे ती वाढताना दिसते आहे. अलका चौकात पुण्यातील अलका चौकामध्ये हे आंदोलन सुरू आहे. विशाल, पुण्यातल्या अलका चौकामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलन करताना दिसत आहेत आणि त्यांच्या हाती काळे झेंडे घेऊन त्यांनी गो बॅक मोदी गो बॅक अशा घोषणा ज्या आहेत त्या द्यायला सुरुवात केलेली आहे. धन्यवाद गोविंद या सगळ्या संवादाबद्दल. तर आपण बघतोय की पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे शहर दौऱ्यावरती येत असल्यानं भाजपकडून देखील त्यांच्या जोरदार स्वागताची तयारी करण्यात आली. तर दुसरीकडे काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते हाती काळे झेंडे घेऊन मोदींच्या या दौऱ्याचा निषेध करताना दिसतात.